इयत्ता 9वी इतिहास व राज्यशास्त्र या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 2 भारत 1960 नंतरच्या घडामोडी हे प्रकरण आपण आज पाहूया. आपण या अगोदरच्या प्रकरणामध्ये आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी उपयुक्त असणारी काही साधनं आपण पाहिलेली आहेत. या प्रकरण क्रमांक 2 मध्ये आपल्याला भारतामध्ये 1960 नंतर घडलेल्या घडामोडींचा अभ्यास करावायचा आहे. इसवी सन 1947 मध्ये आपला देश स्वतंत्र झाला. त्यानंतर 26 जानेवारी 1950 मध्ये आपल्या देशानं संविधानाचा स्वीकार करत भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले. म्हणजेच 26 जानेवारी 1950 पासून भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास सुरुवात झाली हे आपणास माहीत आहे. भारतीय समाज बहुजिन्सी असून या समाजामध्ये विविध भाषा बोलणारे, विविध धर्माचे आणि जातीचे लोक एकत्र राहत आहेत. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, परंतु त्यानंतर अनेक प्रश्न आपल्या देशाला सोडवायचे होते. सुरुवातीच्या काळामध्ये भारताला आर्थिक, राजकीय, सामाजिक विकासाचे प्रश्न सोडवायचे होते. जर आपल्याला आर्थिक विकास साध्य करायचा असेल, त्यात एकमेव मार्ग आपल्याला स्वीकारायचा होता तो म्हणजे नियोजन आयोगाची निर्मिती आणि औद्योगिकरणावर भर. हा मार्ग आपण स्वीकारला आणि या मार्गातून आपल्याला आर्थिक विकास साध्य करणं, देशातील दारिद्र्याची समस्या दूर करणं शक्य होतं. आपल्या देशाने निवडणुकांचे यशस्वी आयोजन केले आणि लोकशाही परंपरावरील विश्वासामुळे आपल्याला राजकीय स्थैर्य प्राप्त करणे शक्य झाले. याचबरोबर दुर्बल समाज घटकांसाठी कार्यक्रमांचा आणि धोरणांचा समावेश असलेल्या अनेक सामाजिक सुधारणा प्रत्यक्षात आणण्याचेही प्रयत्न झाले. आपण आता 1960चे दशक पाहूया. म्हणजे 1960चे दशक, या दशकामध्ये आपल्या देशामध्ये घडलेल्या घडामोडी, देशामध्ये झालेले बदल आपण आता पाहूया. 1960चे दशक आपल्या भारताच्या राजकीय परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या अनेक घडामोडी 1960च्या दशकामध्ये घडल्या. गोवा, दमण, दीव या ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तरीही त्या ठिकाणी पोर्तुगीजांची सत्ता होती. आणि त्यानंतर याच काळामध्ये 1960च्या दशकामध्ये पोर्तुगीजांच्या राजवटीखालील हा प्रदेश म्हणजे गोवा, दमण, दीव हा मुक्त झाला आणि ते भारतीय संघराज्याचे भाग बनले. उत्तरेकडील सीमेरेषेवर भारत आणि चीन यांच्यातील तणाव 1950 पासून वाढत होता. या तणावाचा परिणाम म्हणजे दोन्ही देशामध्ये म्हणजे भारत आणि चीन या दोन देशामध्ये सीमारेषा युद्ध झालं. हे युद्ध मॅकमोहन रेषेच्या क्षेत्रात झाले. 1962 साली आपल्या भारताला चीनशी युद्ध करावं लागलं.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताचे नेतृत्व केले. ते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार होते. भारताच्या सामाजिक आर्थिक विकासात त्यांनी घातलेली भर अत्यंत मोलाची होती आहे. 1964 मध्ये भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं. त्यानंतर आपल्या देशामध्ये लाल बहादूर शास्त्री भारताचे प्रधानमंत्री झाले. 1964 ते 1966 हा लाल बहादूर शास्त्री यांचा कार्यकाल आहे. लाल बहादूर शास्त्री यांच्या काळातच 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीर प्रश्नावरून पुन्हा एक युद्ध झाले. यावेळी सोव्हिएत युनियनने दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. याच काळात लाल बहादूर शास्त्रींची जय जवान जय किसान ही अतिशय इतिहास प्रसिद्ध घोषणा आहे. या घोषणेतून त्यांनी भारतीय शेतकरी व भारतीय सैनिक यांचं महत्त्व अधोरेखित केले आहे. हे 1965चं भारत पाकिस्तान युद्ध संपण्यासाठी रशियाच्या मध्यस्थीने भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद येथे एक करार करण्यात आला. याच वेळी 1966 मध्येच ताश्कंद येथेच लाल बहादूर शास्त्री यांचे निधन झाले. म्हणजे अशा प्रकारे आपल्या देशामध्ये या थोड्याच काळामध्ये लाल बहादूर शास्त्रींनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. 1966 मध्ये श्रीमती इंदिरा गांधी भारताच्या प्रधानमंत्री झाल्या. त्यांच्या काळातच पूर्व पाकिस्तानच्या संदर्भातील दडपशाहीचं धोरण पूर्व पाकिस्तानमध्ये मोठं आंदोलन निर्माण करण्यास कारणीभूत ठरले. म्हणजे काय तर पाकिस्तानमध्ये अंतर्गत कलहाला सुरुवात झाली. यावेळी या आंदोलनाचे नेतृत्व शेख मुजीबुर रहमान यांच्या मुक्त वाहिनीने केले. या पूर्व पाकिस्तानच्या समस्येचा परिणाम भारतावरही झाला, कारण कोट्यावधी निर्वासित लोक आपल्या भारतामध्ये आले. म्हणजे शेजारच्या पाकिस्तानमध्ये झालेली समस्या याचा परिणाम आपल्या देशावरही झालेला दिसून येतो. म्हणजे 1960च्या दशकामध्ये या आपल्या देशामध्ये घडलेल्या घडामोडी आता आपण पाहिल्या. त्यानंतरचं पुढचं दशक आपण पाहूया 1970चे दशक. या दशकात पहिल्यांदाच 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झाले व त्याची परिणती स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली. म्हणजे स्वतंत्र बांगलादेश म्हणून आपल्या शेजारी एक नवीन देश निर्माण झाला. यावेळी आपल्या भारताने शांततेच्या कारणांसाठी अणुऊर्जेचा वापर करण्याच्या आपल्या धोरणाचा एक भाग म्हणून 1974 मध्ये राजस्थान येथे पोखरण येथे जमिनी अंतर्गत यशस्वी अणुचाचणी केली. म्हणजे आपल्या देशाने ही अतिशय उत्तम केलेली कामगिरी होती. हा अणुचाचणीचा यशस्वी प्रयोग आपल्या देशाने यामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. याच दशकामध्ये घडलेली दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे
1975 मध्ये सिक्कीमच्या जनतेनं भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या बाजूने मतदान केले आणि त्यानुसार सिक्कीमला भारतीय संघराज्यात राज्याचा दर्जा मिळाला. या दशकात भारतातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाली. 1974 मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांनी निवडणुकातील प्रचारात शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल दिला. या विरोधात देशव्यापी संप आणि निषेध झाला. याच दरम्यान जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली. देशातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली आणि शासनाने संविधानातील आणीबाणी विषयक तरतुदीच्या आधारे राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली. या राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यामुळे या आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क स्थगित करण्यात आले. आणीबाणीमुळे भारतीय प्रशासन व्यवस्थेत शिस्त आली, पण त्याचबरोबर मानवी हक्कांचाही संकोच झाला. हा राष्ट्रीय आणीबाणीचा काळ 1975 पासून 1977 पर्यंत राहिला आणि त्यानंतर आपल्या देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची निर्मिती केली. या नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाकडून श्रीमती इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव या निवडणुकीत झाला. मोरारजी देसाई प्रधानमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार निर्माण झाले, परंतु आपापसात मतभेद निर्माण झाल्यामुळे जनता पक्षाचे सरकार फार काळ टिकले नाही. म्हणजे 1977 ते 1979 या काळात हे सरकार चालले. मोरारजी देसाई नंतर चरणसिंग हे भारताचे प्रधानमंत्री झाले. चरणसिंग यांचे सरकार अल्पकाळ म्हणजे 5 महिने टिकले. 1980 मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला. म्हणजे 1970च्या दशकामध्ये अशा या घडामोडी घडल्या. त्यानंतर येतं 1980चे दशक. 1980च्या दशकामध्ये आपल्या देशामध्ये कोणत्या घडामोडी घडल्या याची चर्चा या मुद्द्यामध्ये आहे. 1980चे दशक. या दशकात भारतीय राजकीय व्यवस्थेला अनेक नव्या आव्हानांना सामोरं जावे लागले. शिखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. हे आंदोलन अतिशय उग्र स्वरूपाचे सुरू झाले, कारण या आंदोलनाला पाकिस्तानचा पाठिंबा होता. 1984 मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात आश्रय घेतलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कर पाठवावे लागले. त्यामुळं याचाच परिणाम म्हणजे पुढे श्रीमती इंदिरा गांधींच्या सुरक्षा रक्षक पथकातील शीख रक्षकांनी त्यांची हत्या केली. याच कालखंडात आपल्या देशामध्ये ईशान्येकडील भारतात उल्फा संघटनेच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन झालं.
श्रीमती इंदिरा गांधी यांच्यानंतर आपल्या देशाची धुरा राजीव गांधी यांच्या हातामध्ये आली. 1984 मध्ये राजीव गांधी यांनी प्रधानमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. याच काळात राजीव गांधींनी श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांच्या समस्या सोडवण्यात पुढाकार घेतला. तमिळ समुदायाला देशांतर्गत स्वायत्तता देऊन एकसंघ श्रीलंकेच्या कल्पनेला त्यांनी पाठिंबा दिला. याच वेळी श्रीलंकेमध्ये आपल्या देशातील आपण शांतीसेना पाठवलेली होती. परंतु राजीव गांधींनी यासाठी केलेल्या खास प्रयत्नांना यामध्ये यश आलेले दिसून येत नाही. या दशकामध्ये संरक्षण सामग्री आणि विशेषतः बोफर्स कंपनीकडून लांब पल्ल्याच्या तोफा खरेदी संदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांच्यावर बरीच टीका झाली. राजकीय भ्रष्टाचार हा या काळातील निवडणुकांचा एक महत्त्वाचा मुद्दा बनला आणि या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. यानंतर विविध पक्ष एकत्र आले आणि सर्वांनी एकत्र येऊन जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंग भारताचे प्रधानमंत्री झाले. विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या काळातील एक महत्त्वाची घटना म्हणजे इतर मागासवर्गीयांचे आरक्षणाचे धोरण ही यांच्या काळातील फार महत्त्वाची घटना मानली जाते. पक्षातील अंतर्गत वादविवादामुळे ते फार काळ प्रधानमंत्री पदावर राहू शकले नाहीत. म्हणजे 1989 ते 1990 या काळात 11 महिने त्यांनी आपल्या पदाची धुरा सांभाळली. विश्वनाथ प्रताप सिंग यांच्यानंतर आपल्या देशामध्ये 1990 मध्ये चंद्रशेखर भारताचे प्रधानमंत्री झाले. त्यांचेही सरकार अल्पकाळ टिकले. याच काळात आपल्या देशामध्ये 1991 मध्ये एक दुर्दैवी घटना घडली. निवडणूक प्रचार दरम्यान श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेने राजीव गांधींची हत्या केली. त्याचवेळी 1980च्या दशकाच्या शेवटी जम्मू आणि काश्मीरमधील असंतोषाला सुरुवात झाल्याचे दिसते. तेथील अतिरेकी कारवायांनी काश्मीरी पंडितांना तेथून निघून जाण्यास भाग पाडले. ही समस्या अधिकच वाढत गेली आणि तेथे आता दहशतवादाचे स्वरूप धारण केले आहे. म्हणजे 1980च्या दशकामध्ये या घडलेल्या घडामोडी आता आपण पाहिल्या. त्यानंतर पुढचे दशक म्हणजे 1991 नंतर आपल्या देशामध्ये झालेले बदल. जगाच्या आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे ठरले. सोव्हिएत युनियनचे या सुमारास विघटन झालं आणि जगातील शीतयुद्ध संपले. भारतात पी.व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील शासनानं भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक बदल घडवून आणले. पण याच काळात अयोध्येतील राम जन्मभूमीचा व बाबरी मशिदीचा प्रश्न ऐरणीवर आला. म्हणजे हा प्रश्न या काळामध्ये अतिशय उग्र बनलेला दिसून येतो.
त्यानंतर 1900 1996 ते 1999 या काळात भारताच्या लोकसभेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. म्हणूनच अनेक प्रधानमंत्री या काळात सत्तेवर आल्याचे दिसते. त्यात अटल बिहारी वाजपेयी, एच.डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल हे होते. अंतिमतः 1999 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि अटल बिहारी वाजपेयी भारताचे प्रधानमंत्री बनले. अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तान बरोबर संवाद साधण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही. 1998 मध्ये आपल्या भारताने आणखी काही अणुचाचण्या करून स्वतःला अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित केले. याच काळात 1991-99 मध्ये कारगिल क्षेत्रात भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्नावर आणखी एक युद्ध झालं. याही युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. 1999 झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला ही महत्वाची घटना या काळामध्ये घडली. त्यानंतर पुढील मुद्दा येतो भारतीय अर्थव्यवस्था. हा मुद्दा आपण पुढील पाहूया. यात महत्वाचा मुद्दा आहे भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. स्वातंत्र्यापासून भारतीय अर्थव्यवस्थेची कोणती वैशिष्ट्ये राहिली आहेत, तर पहिलं वैशिष्ट्य आहे अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायाचं समाजवादी समाजरचना ही भारताच्या स्वातंत्र्यापासून भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य राहिलेली आहेत. भारतात उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन प्राप्त करायचे होते. नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती. म्हणूनच योजना आयोग निर्माण करण्यात आला आणि पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली. 1991 मध्ये नरसिंहराव शासनाने आर्थिक सुधारणा घडवून आणण्यास प्रारंभ केला. या आर्थिक सुधारणांनाच आपण आर्थिक उदारीकरण असं म्हणतो. या आर्थिक उदारीकरणामुळे भारताची आर्थिक व्यवस्था भरभराटीस आली. भारतातील परकीय गुंतवणूक वाढली. उद्योग, वैज्ञानिक क्षेत्रातील कुशल व्यावसायिक भारतीयांनी भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत केली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांनी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या. 1991 नंतर या बदलाचे वर्णन जागतिकीकरण असेही केले जाते. त्यानंतर पुढील प्रमुख मुद्दा आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान. भारताने स्वावलंबनासाठी जे प्रयत्न केले त्या दोन महत्त्वाच्या घटनांचा आपल्याला समावेश करता येईल. पहिली आहे हरित क्रांती आणि दुसरी आहे धवल क्रांती. आता हरित क्रांती म्हणजे काय, तर 1965 मध्ये सुरू झालेल्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन होते. त्यांनी नव्या शास्त्रीय तंत्राचा वापर करून अन्नधान्याचं उत्पादन वाढवलं. याला आपण हरित क्रांती म्हणतो. दुसरी घटना आहे धवल क्रांती. डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या दुग्ध उत्पादनातील सहकारी चळवळीच्या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. यालाच आपण धवल क्रांती अशी म्हणतो.
डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी गुजरातमधील खेडा या जिल्ह्यातील आनंद येथे केलेला हा प्रयोग पुढे देशभर व्यापक झाला. यालाच आपण धवल क्रांती म्हणतो. या डॉक्टर वर्गीस कुरियन यांना धवल क्रांतीचे प्रणेते असंही म्हणतात. अणुशक्ती आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातही भारताने अधिक प्रगती केली आहे. डॉक्टर बाबा यांनी भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घातला. अणुशक्तीचा वापर वीज निर्मिती, औषधे आणि संरक्षण यासारख्या शांततेच्या कारणासाठी करण्यावर भारताचा भर होता. अवकाश तंत्रज्ञानातही भारताने भरीव कामगिरी केली आहे. 1975 मध्ये आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. आज भारताकडे एक यशस्वी अवकाश कार्यक्रम असून त्या अंतर्गत अनेक उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत. दूरसंचार क्षेत्रातही या आपल्या भारत देशाने केलेली प्रगती अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढचा नवीन मुद्दा येतो तो म्हणजे सामाजिक क्षेत्रातील बदल. की आपल्या देशामध्ये याच काळात सामाजिक क्षेत्रामध्ये कोणकोणते बदल झाले हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. याच दरम्यानच्या काळात भारताच्या सामाजिक क्षेत्रातही अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. यातील काही बदल हे महिलांच्या सक्षमीकरणाच्या समस्येशी संबंधित आहेत, तर काही वंचित घटकाच्या उन्नतीसाठी स्वीकारण्यात आलेल्या धोरणांशी संबंधित आहेत. देशातील महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी 1985 मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला आणि बाल विकास विभाग निर्माण करण्यात आला. स्त्रियांना सामाजिक न्यायाची हमी मिळावी आणि योजनांच्या कार्यवाहीस मदत मिळावी या हेतूनं अनेक कायदे केले. त्या कायद्यामध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा होता, समान वेतन कायदा हाही कायदा होता. या कायद्यांच्या आधारे स्त्रियांना सामाजिक न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केला दिसून येतो. तसेच 73व्या व 74व्या संविधान दुरुस्तीनं स्थानिक शासन संस्थेमध्ये स्त्रियांसाठी 33% जागा राखीव ठेवण्यात आल्या. पुढे ते प्रमाण 50% पर्यंत गेल्याचं दिसून येतं. संविधानकारांनी असे म्हटले होते की जाती व्यवस्थेमुळं भारतीय समाजातील काही समाज घटकांना सन्मान आणि समान संधीपासून वंचित राहावे लागले. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी 1953 मध्ये आपल्या देशामध्ये काकासाहेब कालेलकर आयोग स्थापन करण्यात आला. तसेच 1978 मध्ये BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्गीयांच्या समस्येवर विचार करण्यासाठी आणखी एक आयोग निर्माण करण्यात आला. विविध सेवा आणि संस्थांमध्ये मागास समाज घटकांना योग्य प्रतिनिधित्व उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षणाचे धोरण स्वीकारण्यात आले. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या समाज घटकांना उच्चवर्णीयांची भीती, हिंसा आणि दडपशाही यांच्यापासून मुक्त राहून प्रतिष्ठेने आणि आत्मसन्मानानं जगता यावे म्हणून 1989 मध्ये शासनाने अत्याचार विरोधी कायदा संमत केला. त्याला आपण ॲट्रॉसिटीचा कायदा असं म्हणतो. अशा प्रकारच्या सामाजिक क्षेत्रामध्ये या काळामध्ये अनेक बदल झालेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतरचा पुढील नवीन मुद्दा येतो जागतिकीकरण. हा नवीन मुद्दा येतो.
तर जागतिकीकरण म्हणजे नेमकं काय? जागतिकीकरणाने अर्थकारण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, समाज आणि संस्कृती अशा सर्व क्षेत्रामध्ये अनेक बदल घडवून आणले. यातील काही बदलांची चर्चा आपण वरील परिच्छेदामध्ये केलेली आहे. जागतिक पातळीवर अनेक क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचा देश म्हणून भारत उदयास आला आहे. G20 आणि ब्रिक्स यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा भारत एक महत्त्वाचा सदस्य देश आहे. या संघटनेत असणारे देश म्हणजे ब्राझील, रशिया, आपला भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका असे देश या संघटनेमध्ये आहेत. आणि यामध्ये आपला देश एक महत्त्वाचा सदस्य देश आहे. दूरसंचार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाची क्रांती भारताने याच काळामध्ये अनुभवली आहे. भ्रमणध्वनी आणि आंतरजाल सेवा, ज्याला आपण इंटरनेट म्हणतो, उपग्रहावर आधारित दूरसंचार सेवा संपूर्ण भारतभर पसरल्या आहेत. राजकीय क्षेत्रातही एक स्थिर लोकशाही कशी यशस्वीरित्या कार्य करत आहे हे भारताने जगाला दाखवून दिले आहे. याचा परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या आणि विशेषतः युवकांच्या जीवनशैलीत खूप बदल झाला आहे. हे बदल त्यांच्या आहारविषयक सवयी, पोशाख, भाषा, समजुती यातून दिसून येतो. म्हणजे अशा प्रकारे या पाठामध्ये आपल्या देशामध्ये घडून आलेले बदल म्हणजे भारतामध्ये 1960 नंतर घडलेल्या घडामोडी या अनेक मुद्द्यांची आपण सविस्तर चर्चा केली आहे. अशा प्रकारे हा पाठ क्रमांक 2 या ठिकाणी संपलेला आहे.